नमस्कार बंधू आणि भगिनींनो. विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन. त्यामुळे आपला जोडीदार कसा असेल, आपले वैवाहिक जीवन कसे जाईल किंवा आपल्या जोडीदाराची साथ कशी व कितपत लाभेल, संसार वेल बहरताना घटस्फोटाचे वाढत असलेले प्रमाण, पतीपत्नीत नेहमी उडत असलेले खटके, यामुळे संसारात मन रमेनासे होणे, संसारात पतीपत्नीत कायम वाद होणे, या व अशा अनेक नव्या तक्रारींची निर्मिती सध्याच्या जगात होताना दिसत आहे. पूर्वी एकदा मुलगी लग्न करून सासरी गेली की तिच्यावर कसलाही वाईट प्रसंग आला तरी ती सासरमध्येच राहायची. शक्यतो माहेरच्यांची लुडबुड नसायची, सल्लामसलत नसायची, कम्युनिकेशनची साधनंही त्यावेळेला उपलब्ध नव्हती. त्यामुळे जनरेशन गॅप किंवा पती पत्नीतला संवाद बंद होत नव्हता, वादवाद खटकेही उडत नव्हते. पण सध्याच्या काळात प्रगत होऊन सुद्धा पतीपत्नीत होत असलेले वाद पाहता कुंडली जुळवणे, रक्तगट तपासणे याबरोबरच तज्ज्ञाकडून हस्तरेषा व त्यावरील विवाहरेषा याचा सल्लाही घ्यावा, जेणेकरून त्या जोडीदार किंवा त्या जोडप्यांचा विवाह सुखरूप आणि व्यवस्थित चालेल अशी मला खात्री वाटते. कुंडली ही शक्यतो वेळ बरोबर असेल नसेल या अनंत कारणामुळे जुळेल न जुळेल, जुळवली जाते, अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु आता काळ बदललेला आहे. स्त्रियांनी शिक्षण घेतलेले आहे. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे आलेले आहेत. त्यामुळे भांड्याला भांडे लागून सांसारिक कलह लगेच होत असतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळींच्या आपुलकीचा धाक ही हळूहळू कमी झालेला आहे. अशा वेळी यशस्वी विवाह होण्यासाठी सुयोग्य जोडीदाराची निवड हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. वधूवरांच्या कुंडल्या जुळवून पाहणे हाही एक मार्ग आहे. परंतु खऱ्या कुंडल्या न मिळाल्यामुळे दोष मात्र ज्योतिषांच्या माती टाकून सगळे मोकळे होतात. त्यासाठी कुंडलीबरोबरच रक्तगट तपासणे ही सध्याच्या काळात योग्य आहे. त्याचबरोबर हाताचे ठसे घेऊन विवाहरेषेचा अभ्यास करून किंवा विवाहरेषेविषयी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जोडीदार निवडल्यास संसारात कधीही दुःख, संकट, खटके, वारंवार वादाचे प्रसंगही उद्भवणार नाहीत, असा मला सार्थ विश्वास वाटतो. हस्तरेषा शास्त्राप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराच्या हाताच्या विवाहरेषेचा अभ्यास केला तर आपण विवाहाच्या बाबतीत असणारे सर्व धोके टाळू शकतो असे मला वाटते. विवाह करू इच्छिणाऱ्या मंडळींना आणि विवाहित व्यक्तींनाही हा भाग फार उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. विवाह झालेल्या व्यक्तींच्यातही संसारात वारंवार खटके उडतात, वादविवाद होत असतात. आता परत जाणे शक्य नसताना त्यावर मी सांगत असलेले काही छोटेखानी उपाय जे एकमेकांना समजून घेण्यासाठी फार प्रभावी आहेत, त्याचा वापरही करावा. म्हणून हा व्हिडिओ विवाह इच्छुक मुलामुलींनी व विवाह झालेल्या व्यक्तींनीही शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती. आपण प्रथम सुयोग्य विवाहरेषा कशी असते ते पाहू. त्यानंतर काही दोषयुक्त विवाहरेषांची उदाहरणे पाहू. सुयोग्य विवाहरेषा कशी असावी याविषयी शास्त्र म्हणते की तळहातावर करंगळीच्या खाली बुध पर्वतावर लांब, स्पष्ट आणि सरळ सुंदर समजली जाते. अशी सरळ विवाहरेषा ज्या व्यक्तीच्या तळहातावर दिसत असेल तर त्या व्यक्तीला योग्य जोडीदार मिळून त्या दोघांचा संसारही म्हातारपणापर्यंत सुखाने होतो. तसेच जीवनही आनंदात व सुखात जाते. दोघांपैकी एकाच्या हातावर जर अशी रेषा असेल तर संसार आनंदाने होईल. नातू पंतूपर्यंत संसार वेल बहरेल यात शंका नाही. सुयोग्य विवाहरेषेचे आणखी एक उदाहरण पहा. जर हीच विवाहरेषा
सरळ रवी रेषेपर्यंत किंवा रवी पर्वत रवी उंचवट्यापर्यंत पोहोचत असेल तर अशी व्यक्ती फार नशीबवान ठरते. कारण अशा व्यक्तींचा विवाह श्रीमंत तसे प्रसिद्ध व्यक्तीशी होतो व संसार ही सुखाचा व आनंदाचाही होतो. विवाह रेषा जर रवी व गुरु पर्वतामधून जात असेल अशा व्यक्तींचा विवाह मोठ्या धार्मिक किंवा धार्मिक गटाच्या प्रमुख असणाऱ्या किंवा आध्यात्मिक विचारांच्या प्रमुख व्यक्तीशी होतो. विवाह रेषा जर धनरेषेला न छेदता फक्त त्या धनरेषेत येऊन मिसळत असेल अशी व्यक्ती विवाहानंतर अतिश्रीमंत होऊ शकते. तसेच विवाहरेषा बुध पर्वतावर स्पष्ट व निर्दोष पद्धतीने पोहोचत असेल तर अशा व्यक्तीचा जोडीदार व्यापारात अतिश्रीमंत असतो, व्यापारात यशस्वी होतो किंवा विवाहानंतर दोघांचीही भरभराट होईल यात तीळ मात्रही शंका नाही. ही झाली काही प्रातिनिधिक सुयोग्य विवाहरेषेची लक्षणे. आता आपण पाहू काही दोषयुक्त विवाहरेषेची उदाहरणे. अशा दोषयुक्त विवाहरेषेमुळे संसारात तसेच जोडीदारालाही त्रास जाणवतो. दोषयुक्त विवाहरेषा व जोडीदाराला कोणता त्रास होऊ शकतो ते आता आपण पाहू. त्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. विवाहरेषा जर अस्पष्ट, नाजूक, पांढुरकी व अशक्त असेल तर जोडीदार कायम आजारी असण्याचा, आजारी पडण्याचा किंवा असा जोडीदार मिळण्याची शक्यता असते. अशी विवाहरेषा हातावर असेल तर जोडीदाराच्या प्रकृतीची आपण कायम विचारपूस करीत राहावे. तसेच जोडीदाराला आरोग्याविषयी जागृत ठेवावे व व्यायाम योगा करण्यास आपण कायम प्रवृत्त करावे. म्हणजे भविष्यकाळात संभाव्य धोका टळेल असं मी म्हणणार नाही, पण त्यापासून सावध तरी राहता येईल जेणेकरून प्रकृती व्यवस्थित राहण्याकडे त्यांचा त्या जोडीदाराचा कल राहील. विवाहरेषा जर करंगळीकडे वरच्या दिशेला जास्त झुकत असेल तर अशा व्यक्तीचा विवाह जुळण्यात सारख्या अडचणी येत राहतात. अनेक वेळा विवाह जुळल्यासारखे चित्र निर्माण होते पण लग्न सहजासहजी जुळत नाही. विवाहरेषा हृदयरेषा वर करंगळीचा पायथा यांच्या मधोमध असेल तर विवाह योग्य वयात होतो. हीच रेषा जर हृदयरेषेच्या जवळ असेल तर विवाह लहान वयात किंवा लवकर होऊ शकतो आणि करंगळीपासून जवळ असेल तर विवाह उशिराने होणार आहे असे समजावे. करंगळीच्या पायथ्याजवळ विवाह रेषा दिसत असेल तर अशा व्यक्तीचा विवाह 30-35 नंतर होऊ शकतो. ज्या व्यक्तीच्या हातावरील विवाहरेषा चिमट्याप्रमाणे दिसते अशा व्यक्तीला जोडीदाराकडून भावनिक व शारीरिक छळ होण्याची शक्यता असते. काही वेळापुरते वादामुळे वेगळे राहण्याचा विचारही मनात येत असतो. चिमटाकृती विवाहरेषा असेल व तिचा खालचा भाग फार खाली झुकलेला असेल तर अशा व्यक्तीला जोडीदारापासून वेगळे राहावे लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शुक्र पर्वतावरून येणारी एक रेषा जर विवाह रेषेला छेदत असेल तर अशा व्यक्तीला जोडीदाराच्या नातेवाईकाकडून सारखा त्रास होत असतो. जोडीदारांचे काही नातेवाईक अशा व्यक्तींच्या संसारात सारखी लुडबुड करीत असतात. अशा नातेवाईकामुळे भांडणे, वादविवाद, आर्थिक अडचणी येऊ शकतात. विवाह रेषेवर यवचिन्ह असेल तर अशी व्यक्ती भांडखोर असते, सारखी घालून पाडून बोलणारी असते. यवचिन्ह विवाह रेषेवर असल्यास अशा व्यक्तीने जोडीदाराचा सन्मान करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे वादविवाद होणार नाही. कारण विवाह रेषेवर गोल यवचिन्ह असणे हेच मुळात भांडखोर लक्षण आहे. मग ती व्यक्ती आपल्या जोडीदाराशी कायम भांडत राहते. त्यामुळे अशा व्यक्तीने शक्यतो जोडीदाराचा सन्मान करावा जेणेकरून आपल्यात वादविवाद होणारच नाहीत. योग्य विवाहरेषा आपण पाहिली, तसेच दोषयुक्त विवाहरेषाही पाहिली. लग्न जुळवताना कुंडली
गुण जुळलेले पाहतात. जोडीदाराचा हात व विवाह रेषा ही पाहून घ्या, ज्यामुळे संसारात अडचणी निर्माण होणार नाहीत. तसेच ज्या व्यक्तीच्या हातावर दोषयुक्त विवाह रेषा असेल त्याने गौरी साधना केल्यास मानसिक त्रास नक्कीच कमी होण्यास मदत होते. विवाह जुळत नसेल, विवाह रेषेवर अडचणी असतील किंवा विवाहानंतरही जोडीदारा समवेत अडचणी त्रास उद्भवत असतील, अशी दोषयुक्त रेषा ज्यांच्या हातावर आहे अशा व्यक्तीने गौरी साधना केल्यास नक्कीच फरक पडतो. हातावरील एक एक रेषा काय सांगते त्याचा स्पष्ट अर्थ व विवेचन मी माझ्या या चॅनलवर कायम करीत असतो. एका वेगळ्या नजरेने मी प्रत्येक रेषेकडे पाहत असतो आणि मानसिकदृष्ट्या त्यावर काय उपाय करता येईल हेही सांगत असतो. हस्तरेषेचे ज्ञान हवे असल्यास, त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर यावे असे वाटत असल्यास, हस्तरेषेंचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओविषयी काही तुमच्या शंका कुशंका असल्यास मी नक्की उत्तर देईन. तुम्ही कमेंट करून पहा. हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. अशाच हस्तरेषेवरील नव्या विचारांच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.